जाणून घ्यायचेच आहे। दरम्यान 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठित लढतींचा निकाल नेमका काय लागलाय तो आपण आधी पाहूया। भवानीपूर मतदारसंघ पश्चिम बंगाल मधला, जिथे ममता बॅनर्जी या आघाडीवर आहेत तर सुवेंदू अधिकारी भाजपचे पिछाडीवर आहेत। एक हाय व्होल्टेज ड्रामा या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळाला होता। तर राजबिहारी पश्चिम बंगाल मतदारसंघ, जिथे स्वपन दास गुप्ता भाजपचे विजय झालेले आहेत तर देवाशीष कुमार हे पराभूत झालेले आहेत टीएमसीचे। तर कोल्हापूर तामिळनाडूमधून एम.के. स्टॅलिन द्रमुकचे जे मुख्यमंत्री आहेत ते पराभूत झालेले आहेत तर व्ही.एस. बाबू टीव्हीकेचे विजयी झाले। याशिवाय परेंबूर तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय अर्थात थलपती विजय विजयी झालेले आहेत तर आर.डी. शेखर जे द्रमुकचे आहेत ते पराभूत झालेले आहेत। याशिवाय उदयनिधी स्टॅलिन द्रमुकचे विजयी झालेले आहेत चेपॉकमधून, तर डी सेल्वम हे पराभूत झालेले आहेत टीव्हीकेचे। तर तिथे जोरहाट आसाममध्ये गौरव गोगोई काँग्रेसचा एक चेहरा जो पराभूत झालेला आहे। या ठिकाणी हितेंद्र गोस्वामी भाजपचे विजयी झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।